फुगेवाडी परिसरात 2 दिवसात एका मागोमाग एक असे 8 जणांचे संशयास्पद मृत्यू झालेत। त्यामुळे खळबळ उडाली आहे। मृतांमध्ये 2 सख्ख्या भावांचा समावेश आहे। 2 जणांवर अजून रुग्णालयात उपचारही सुरू आहेत। तर मृत्यूंमागे हातभट्टीची विषारी दारू कारणीभूत असण्याची चर्चा आता नागरिकांमध्ये आहे। मात्र पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे दारूमुळे मृत्यू झाल्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे। या घटनांमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे। तर पोलीस अधिक तपास करतायत। कोणत्याही प्रकरणामध्ये दारू प्राशन करून किंवा विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे यासंबंधी कोणत्याही प्रकारची थेट किंवा कोणत्याही प्रकारचा जबाब आमच्यासमोर आलेला नाही आहे। वेगवेगळ्या घटना आहेत, वेगवेगळ्या घटनेमध्ये नातेवाईकडून आलेले वेगवेगळे कारण आहेत। तर यासंबंधी प्राथमिक स्तरावर जे नातेवाईकांनी जबाब आम्हाला दिलेले आहेत या संबंधाने आम्ही प्राथमिक जबाब नोंदवलेले आहेत। त्यानंतर आम्ही यासंबंधी डिटेल आणि सखोल चौकशी करणार आहोत। तर या संदर्भात थेट पिंपरी चिंचवडमधून अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गोपाळ मोटघरे। पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरामध्ये मागील 2 दिवसात 8 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। त्यामुळे फुगेवाडी परिसरामध्ये मोठी शोककळा पसरली आहे। ज्या लोकांचा मृत्यू झाला यामध्ये काही वयस्क नागरिक त्याचबरोबर काही तरुणांचा देखील समावेश आहे। विषारी दारूच्या विषबाधेतून हे मृत्यू झाले असावे अशी दबक्या आवाजात चर्चा फुगेवाडी परिसरामध्ये रंगली आहे। मात्र या अनुषंगाने दापोडी पोलीस स्टेशनमध्ये अजून कोणतीही तक्रार जी आहे ती दाखल झाली नाही। हे जे मृत्यू झाले हे नेमकं कुठल्या कारणामुळे झाले याचा शोध देखील पिंपरी पोलीस घेत आहेत। काल रात्री पिंपरी पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी दापोडी पोलीस स्टेशनमध्ये ठाण मानून होते आणि ते ह्या प्रकरणाचा तपास करत आहेत। यामागे खरंच दारूमुळे झालेल्या विषबाधेतून हे मृत्यू झाले आहेत का याचा जो तपास आहे ते पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत। धन्यवाद गोपाळ आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर फुगेवाडीत आता 2 दिवसात 8 जणांचा संशयास्पद मृत्यू झालाय।